बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती, मात्र तसं झालं नाही। आता दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळे पॅनल करून लढत आहेत आणि शरद पवार गटाची संपूर्ण धुरा ज्यांच्या खांद्यावरती आहेत ते युगेंद्र पवार स्वतः आपल्यासोबत आहेत। दादा, खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा होती, बातम्या देखील तशा येत होत्या, चर्चा देखील सुरू होत होत्या, असेच कळतंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, परंतु तसं झालेलं नाही। हो, फक्त माळेगाव कारखाना का, पण अख्ख्या राज्यात दोन्ही राष्ट्रवादी एक होतील किंवा दोन्ही ठाकरे एक होतील अशी चर्चा मी पण बघतोय, पण तसं काय आपल्याला होताना दिसत नाही आहे। आणि कारखान्याच्या विषयावर जर बोलायचं असेल तर मग पवार साहेबांचं म्हणणं असतं की सहकार क्षेत्रामध्ये राजकारण आपण आणलं नाही पाहिजे। हा शेवटी सभासदांच्या, शेतकऱ्यांच्या प्रपंचाचा विषय आहे आणि आम्ही दोघांसोबत बसायला तयार होतो। दोघं म्हणजे आज जे कपबशीचं नेतृत्व करतायत, किटलीचं नेतृत्व करतायत, जे ज्येष्ठ संचालक असतील, सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि सभासदांचा फायदा, कारखान्याचं हित, कामगारांचं हित ते आपण सगळे एकत्र मिळून ते ठरवलं पाहिजे। राजकारण आपण बाजूला ठेवलं पाहिजे आणि सभासदांसाठी आपण तिथं काम केलं पाहिजे। ह्या विचाराचे पवार साहेब आहेत, ह्या विचाराचं मी सुद्धा काही दुर्दैवी झालं नाही आणि त्याच्यामुळं सामान्य सभासदांना तिथं संधी देण्यासाठी, सामान्य सभासदांचे प्रश्न तिथं मांडण्यासाठी आपण बळीराजा सहकार बचाव असा एक सामान्य सभासदांचा पॅनल उभा केला आहे। कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? कालपासून तुम्ही प्रचार दौरे सुरू केले, परवा तुमचा नारळ फुटला, काय सभासदांचं म्हणणं आहे किंवा लोकांपर्यंत जात आहे? कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स खरं तर खूप चांगला आहे। तुम्ही पण परवा आमच्या प्रचार शुभारंभाला आलेला, तिथं पण भरपूर सभासद होते। प्रत्येक गावात जिथं कुठं आम्ही जातोय तिथं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय। सभासदांना फार काय नको आहे, फक्त 5 वर्षात दरवर्षी चांगला भाव त्यांना पाहिजे, ऊसाला चांगला दर दिला पाहिजे, कामगारांना मेरिटवर तिथं घेतलं गेलं पाहिजे, कामगारांचे प्रश्न आपण तिथं सोडवले पाहिजेत आणि कारखान्याचं हित आपण बघितलं पाहिजे। नवीन आपण काय करू शकतो ह्या क्षेत्रामध्ये, नवीन जी काही टेक्नॉलॉजी असेल, नवीन जे तंत्रज्ञान असेल ते आपण इथं आणू शकतो का, आणि चांगला आपण दर दिला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। साखरेची क्वालिटी आपण सुधारवली पाहिजे, इकुमसा खालती आणला पाहिजे, 2 रुपये आपल्याला व्यापाऱ्यांकडून जास्त कसे मिळतील ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। हे सगळे मुद्दे घेऊन आपण सभासदांच्या समोर चाललो आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, मी जर चेअरमन असेल आणि पुढच्या व्यापाऱ्याला येऊन सांगितलं की बाबा मला जास्त दर देतो, तर देणार नाही का? नाही, मला वाटत नाही की हे चेअरमॅन वर ठरत असतं। जर साखरेची क्वालिटी चांगली असेल तर मग कुठल्याही व्यापारी तुमच्यासमोर रांग लावेल आणि तुम्हाला जास्त पैसे देईल। साखरेची क्वालिटी चांगली पाहिजे, साखरेचा दाना मोठा पाहिजे, साखरेचा कलर साधारण 60-70 इकुमसाच्या खालती पाहिजे। तर साखरेची क्वालिटी चांगली असेल तर मग कुठलाही व्यापारी तुमच्यासमोर येईल आणि चांगलं दर पण द्यायला तयार होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग गटातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांनी 2 दिवसापूर्वी सांगितलं की मीच चेअरमन होणार। कसं बघता एकंदरीत सगळ्याकडं? नाही, जर त्यांची इच्छा असेल चेअरमॅन व्हायची, जर त्यांना त्यांच्या पॅनलचं नेतृत्व करायचं असेल आणि चेअरमॅन पद जर त्यांना तिथं घ्यायचं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण शेवटी तो त्यांच्या पॅनलचा प्रश्न आहे, त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही। एक पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या अशीच लढाई, पुन्हा एकदा काकाच्या विरोधात पुतण्या मैदानात? तसं नाही आहे, हे शेवटी माझे काका आहेत, आम्ही कुटुंब म्हणून एकत्रच आहोत आणि काका पुतण्या असं आज 4 पॅनल आहेत। मग तुम्ही सगळेच एकमेकांसोबत लढताय आणि आज मला कुणासोबत लढायचं नाही आहे। आता मी तुमच्याच चॅनलवर बघतो, ह्यांनी असं ते असे बोलले, मग तुम्ही त्यांच्याकडे जाता, ते म्हणतात की आता हे असे बोललेत आणि ती लढाई तिथं ती चालू राहते। पण आम्हाला लढायचं नाही आहे, आम्ही सभासदांसाठी काय करणार आहे किंवा आम्ही सभासदांसाठी, कारखान्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला पॉझिटिव्हली सभासदांच्या समोर मांडायचं आहे। खरं तर मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारतोय आणि तुम्हाला देखील विचारतो, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक म्हटलं की एवढी प्रतिष्ठेची का होती? कारण हा कारखाना पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो, त्याच्यामुळं।
मग पवार साहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो, मात्र पवार साहेब इथं प्रचाराला येणार का, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. आणि खरं तर आजपर्यंत शरद पवारांनी कधी लक्ष घातलं नव्हतं, परंतु आता असं म्हणतात आहे की जर शरद पवारांची सभा नाही झाली तर मात्र तुमच्या पॅनलचा अवघड आहे. नाही, मी पवार साहेबांना विनंती करणार आहे आणि मला विश्वास आहे की मला विनंती करायची गरज पण पडणार नाही, कारण पवार साहेब या कारखान्याचे ते सभासद आहेत. त्यांच्या घरातून हा कारखाना दिसतो, त्यांचा स्वतःचा ऊस त्या कारखान्याला जातो, ते स्वतःहून येतील आणि 100% एक सभा तरी ते घेतील असा माझा विश्वास आहे. खरं तर 22 तारखेला मतदान आहे, 24 तारखेला निकाल आहे, कसं चित्र पाहायला मिळेल? काय आता माळेगावचे सभासद काय करतील हे आपल्याला 24 तारखेलाच दिसेल. पण जे बाकीचे जे पॅनल आहेत, पवार साहेब तुम्ही म्हणाला की कारखान्याच्या इलेक्शनमध्ये ते प्रचारासाठी उतरत नाही, कारण त्यांच्यासोबत जे पूर्वी काम करत होते, हे दोन्ही जे पॅनलचे नेतृत्व जे करतायत, किटली असेल कब्बशी असेल, सगळे धुरा त्यांच्याकडे होती ना. पूर्वी पवार साहेब ह्यांना सगळं बघायला सांगायचे. आता काय कारणामुळं ते दोघं पण पवार साहेबांना सोडून गेले, त्याच्यामुळं पवार साहेब इथं स्वतः प्रचारात उतरत नव्हते. ते खूप मोठे नेते आहेत, देशाचे नेते आहेत. हे एका कारखान्याचं इलेक्शन आहे. पवार साहेब पण येतील शेवटच्या सभेला, 100% मला विश्वास आहे. त्याच्या आधी पण ते येतील, सभासदांना ते मार्गदर्शन करतील. आणि आता आम्ही सगळे जे युवक आहोत किंवा जे तरुण सभासद आहोत, ताई आहेत, ताई पण परवा आलेले, आम्ही सगळे आता पवार साहेबांसाठी तिथं काम करतोय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करतोय आणि सभासदांसाठी आम्ही इथं काम करतोय. पवार साहेबांचं ज्ञान सगळ्यात जास्त आहे. ह्या साखर उद्योगात असेल किंवा दुसऱ्याही क्षेत्रांमध्ये पवार साहेब, त्यांना जाणता राजा म्हणून ओळखलं जातं आणि ते आपल्याला इथं मार्गदर्शन करतायत. त्याच्यामुळं विजय निश्चित आपला असेल. एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही भाषणादरम्यान प्रत्येक वेळेस हा उल्लेख करताय की ताईंनी आणि साहेबांनी एकही कारखाना उभा केला नाही. नेमका रोग कुणाकडे तुमचा? रोग कुणाकडे नाही आहे, म्हणजे असं मी बोललो तुम्ही हसताय. नाही, कारण तुम्ही मला असे प्रश्न विचारता, मला माहिती आहे तुम्ही का विचारताय. पण माझा रोग असा कुणावर नाही आहे. पण ताईंनी जे मी सांगतोय ते फॅक्ट आहे, ते सत्य आहे. आणि ताईंनी किंवा साहेबांनी कारखाना उभारलाच नाही आहे ना स्वतःचा, मग ते सांगण्यात चुकीचं काय? अच्छा, दुसरा प्रश्न. पुढचे काही दिवस प्रचाराचे राहिलेले आहेत, कशा पद्धतीने आगामी काळात प्रचार करणार आहात? नाही, आता उद्या परवा साहेब पण बारामतीत आहेत, त्याच्यामुळं आम्ही सगळे आमचे उमेदवार साहेबांना भेटायला घेऊन जाणार आहे. साहेब त्यांच्या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करतील. शेवटचे जे 2-3 दिवस राहिले तेव्हा कसा प्रचार करायचा आहे ते साहेब पण त्यांना सांगतील. पण आता आपण आज तुम्ही जे बघताय त्याच पद्धतीने आपण प्रचार करतोय. घोंगडी बैठका आपण घेतोय, उमेदवारांना आपण सांगतोय हाऊस टू हाऊस त्यांनी गेलं पाहिजे, सभासदांना त्यांनी भेटलं पाहिजे, प्रत्येक सभासदांना त्यांनी भेटलं पाहिजे. जे काय त्यांच्या अडचणी असतील, प्रश्न असतील, मार्गी लावायचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि आपला प्रचार शुभारंभ परवा झाला, आपली एक शेवटची सभा होईल आणि आपण जास्तीत जास्त सभासदांपर्यंत पोचायचा प्रयत्न करू. या पद्धतीने आम्ही प्रचार करतोय. विजयाचा विश्वास किती वाटतो? 100% आमचे 20 ते 20 उमेदवार तिथं निवडून येतील ह्याची आम्हाला खात्री आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही अजित पवारांच्या विरोधात उमेदवार दिला नाही, सेटिंग झाली म्हणायचं? दिला होता. नाही, दिला होता आपण उमेदवार, आणि सेटिंग झाली किंवा असं तो प्रश्नच येत नाही. शेवटी तो ब वर्गातून उमेदवार निवडून जात असतो आणि ब वर्गात सभासद तिथं वोट करत नसतात, तिथं मतं देत नसतात. जे काय संस्था आहेत त्यांचे जे प्रतिनिधी असतात ते तिथं वोटिंग करत असतात. आणि आज ब वर्गाचं इलेक्शन एकतर्फे होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. त्याच्यामुळं उमेदवार देऊन कुणाला फायदा झाला नसता, त्याच्यामुळं आपण ते टाळलं. आपण विचार करत होतो, आपल्याकडे उमेदवार पण तयार होते, पण मग आपण ठरवलं नको, आपले बाकीचे 20 उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहूया.
खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा. तर हे होते युगेंद्र पवार आणि त्यांनी का पॅनल उभं केलं, कशा पद्धतीनं पुढचे प्रचाराची रणनीती असणार आहे हे, आणि या ठिकाणी जे आहे ते बारामती तालुक्यात विविध ठिकाणी जे आहेत ते युगेंद्र पवार फिरतायत आणि शरद पवारांसाठी प्रचार करतायत. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, सांगवी, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.